नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी। यामध्ये आपले स्वागत आहे। सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक 27 मार्च 2025 रोजी अकोला जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंबंधी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षण उपवर्गीकरणाची त्वरित अंमलबजावणी करण्याची विनंती यामध्ये करण्यात आली। तसेच अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अबकड उपवर्गीकरण व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सरकारने स्वीकारलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करणे हे मुद्दे घेण्यात आले। यावेळी समाजाच्या अनेक नेत्यांनी उपस्थित राहून मागण्यांचा पुनरुच्चार केला। यावेळी परिमल कांबळे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा, नामदेवराव ससाने माजी आमदार, मारुती वाडेकर साहित्यिक, अशोक लोखंडे स्मारक समिती अध्यक्ष पुणे लहुजी वस्ताद साळवे, सौ स्वातीताई लोखंडे नगरसेविका पुणे, पराग कांबळे माजी नगरसेवक, रामदासजी तायडे अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त, बाळकृष्ण गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, महादेवराव क्षीरसागर, कैलासजी डाकोरे अभ्यासक, दिनकररावजी रणबावळे माजी नगरसेवक, सुभेदार रमेशजी खंडारे यावेळी उपस्थित होते। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। हे अधिकार महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्र शासनाने ते अधिकार या ठिकाणी द्यावे याकरिता महाराष्ट्रातील सगळा संपूर्ण सकल मातंग समाज हा आपले अधिकार मिळवण्यासाठी एससी मधून आम्हाला उपवर्गीकरण मिळण्यासाठी अबकड वर्गीकरण मिळण्यासाठी हे सगळं संपूर्ण सकल मातंग समाज हे आंदोलन या ठिकाणी उभं करत आहे। सर, अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरणाचा नेमका काय प्रश्न आहे? गेल्या 1960-61 पासून जे महाराष्ट्र शासनाचा निधी असतो अनुसूचित जातीचा, महाराष्ट्राच्या शासकीय नोकऱ्या असतील, स्थानिक स्वराज्य नोकरी असतील, इतर ज्या योजना आहेत त्या मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात, त्यांच्या मागासलेपणाच्या प्रमाणात मिळाल्या नाहीत। म्हणून बऱ्याच वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेब आणि त्याच्या अगोदरपासून मधुकरराव कांबळे साहेब आणि सर्व तत्सम महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या नेत्यांनी या बाबतीमध्ये मागणी होती। त्यात 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या पीठाचा निकाल आला। त्यात अडचण होती की राज्य सरकारला वर्गीकरण करण्याचा अधिकार नाही, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 59 जाती या होमोजिनियस नाहीत, त्यांचे प्रश्न, त्यांचे चालीरीती, त्यांचे दुःख वेगळे आहेत, म्हणून हे होमोजिनियस नाहीत आणि ज्यांना कोणी हे आजपर्यंत वंचित राहिले असतील त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष संधी दिली पाहिजे, सवलत दिली पाहिजे। म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याची वर्गवारी राज्य सरकारला अधिकार नव्हता, तो अधिकार सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसच्या पीठाने निर्णय दिलेला आहे। सरकारने यावर काय निर्णय घ्यायला पाहिजे? माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आतापर्यंत हरियाणा, पंजाब आणि काल परवाच तामिळनाडू या राज्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने सुद्धा सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित व्हावी आणि सर्व उपेक्षित वंचित समाज घटकांना, विशेषतः अनुसूचित जातीतल्या मागे पडलेल्या समाज घटकांना न्याय मिळावा म्हणून राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं त्वरित वर्गीकरण करावं। त्या संदर्भात स्थापन केलेल्या बदल समितीने आपला कार्यकाळ लवकरात लवकर पूर्ण करून इम्पिरियल डाटा गोळा करून सर्व समाज बांधवांना न्याय द्यावा आणि आम्ही आजची ही जी काही आकडेवारी आहे 2011ची ही गृहीत न धरता नव्याने इम्पिरिकल डाटा गोळा करून अनुसूचित जातीचा आम्हाला आमच्या अनुसूचित जातीच्या समाज बांधवांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला आरक्षणामध्ये वाटा आम्ही मागतो। क्रांतीवीर लहुजी साळवे